टिफिनसाठी असेल, घरी पाहुणे आले असतील किंवा वेगळी काहीतरी भाजी खायची इच्छा होत असेल तर ये राजमा मसाला तो बनाना बनता है बॉस. एवढी चविष्ट आणि मस्त ही भाजी बनून तयार होते. अगदी कमी साहित्यामध्ये खूप जास्त मसाल्याची गरज नाही. तर चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया. टेस्टी मोमेंटवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. इथे मी साधारणतः 1 वाटी राजमा रात्री त्याला स्वच्छ वॉश करून पाण्यामध्ये रात्रभर भिजत घातलेलं होतं. बघू शकता मस्त तो भिजलेला आहे, छान टम्म फुगलेला आहे. आता राजम्यामध्ये 2 प्रकार येतात. एक हा थोडासा छोटा असतो आणि याच्यात एक मोठा पण प्रकार येतो. तर इथे मी छोटा जो असतो तो राजमा घेतलेला आहे. आता काय करायचं, कुकर घ्यायचं. कुकरमध्ये सगळा हा राजमा पाणी नितळून टाकायचा. कुकरमध्ये उकडून घेताना याच्यामध्ये काही खडे मसाले ॲड करायचे. स्वाद आणि फ्लेवर खूप छान येतो. एक तेजपत्ता घातलेला आहे, एक मोठी विलायची घालायची आहे, एक दालचिनीचा असा मोठा तुकडा घालायचा आहे आणि थोडंसं चुटकीभर मीठ घालायचं आहे. आता जेवढा राजमा घेतला त्याच्यात तिप्पट आपल्याला पाणी घालायचं आहे. म्हणजे 1 वाटी राजमा असेल तर 3 वाटी पाणी या ठिकाणी घालायचं आहे. छान व्यवस्थित मीठ मिक्स करून घ्यायचं. कुकरचं झाकण लावल्यानंतर हाय फ्लेमवर साधारणतः 3 ते 4 शिट्ट्या आपल्याला होऊ द्यायच्या आहे. डिपेंड्स ऑन युअर कुकर, म्हणजे तुमचा कुकर कसा आहे त्याच्यावर हे डिपेंड करतं ते. आता तिकडे कुकरमध्ये आपण राजमा लावलेला आहे तो शिजेल तोपर्यंत आपण मसाल्याची तयारी करून घेऊया. इथे एक मोठा कांदा घेतलेला आहे, त्याला मोठ्या मोठ्या पीसेसमध्ये कट करून घेऊया. नंतर 2 मोठे टोमॅटो घेतलेले आहेत, त्यांनाही मोठ्या मोठ्या पीसेसमध्ये कट करून घेऊया. आता कांद्याची आपण प्युरी तयार करणार नाही, तर या भाजीमध्ये एकदम बारीक कट केलेला कांदा असतो ना, ग्रेव्हीमध्ये खूप छान लागतो. तर आता कांदा कट करायला खूप वेळ लागतो बारीक बारीक, म्हणून मी इथे चॉपर घेतलेला आहे. चॉपरच्या साहाय्याने मस्त आणि एकसारखा असा मस्त बारीक चांगला चॉप होऊन निघतो कांदा. तर इथे बघू शकता छान कांदा आपण एक मोठा चॉप करून घेतलेला आहे. आता मसाल्याच्या वाटण्यासाठी मिक्सी जारमध्ये 2 मोठे कट केलेले टोमॅटो घातलेले आहेत, 6 ते 7 लसणाच्या पाकळ्या, अर्धा इंच अद्रकाचे छोटे छोटे केलेले काप आणि कोथिंबीरचे जे कोवळे देठ असतात ते सुद्धा घातलेले आहे. खूप छान स्वाद येतो ग्रेव्हीमध्ये त्याचा. आणि इकडे राजमासुद्धा आपला शिजून तयार आहे. बघू शकता छान राजम्याचा गोड रंग पाण्यामध्ये उतरलेला आहे आणि ते पाणी आपल्याला फेकायचं नाही आहे, तर ते पाणीसुद्धा ग्रेव्हीमध्ये वापरायचं आहे. बघू शकता छान मऊसूत हा राजमा इथे शिजलेला आहे. चला पटकन फोडणी करून घेऊया. कढईमध्ये साधारणतः पाव वाटी मी शेंगदाण्याचं तेल घातलेलं आहे. अगदीच तुम्हाला तर्रीदार भाजी हवी असेल तर या ठिकाणी तेलाचं प्रमाण तुम्ही वाढवू शकता. तेल चांगलं कडकडीत गरम झालं की एक तेजपत्ता घालायचा आणि 6 ते 7 मिरे घालायचे आणि त्याचा ॲरोमा सुटू द्यायचा. ते चांगले तेलामध्ये तडतडले की बारीक चॉप करून ठेवलेला आपण कांदा घालायचा आणि मीडियम टू हाय फ्लेमच्या दरम्यान हा कांदा आपल्याला एकसारखा असा चालवत सॉफ्ट होईपर्यंत, थोडाशाचा कलर ब्राऊन होईपर्यंत चांगला फोडणीमध्ये परतून घ्यायचा आहे. इतर कडधान्यांसारखा राजमा अजूनही घराघरात पोहोचलेला नाही आहे. बऱ्याच जणांना वाटतं की राजम्याची भाजी बनवणं म्हणजे खूप कठीण काम आहे, खूप प्रिपरेशन त्याच्यासाठी करावे लागते. तर असं बिलकुल नाही आहे. आजची ही रेसिपी तुम्ही बघून आरामात राजमा मसाला घरच्या घरी मस्त बनवू शकता. कांदा छान परतून तयार आहे. आता इथे घालूया छोट्या चमच्याने पाव चमचा हळद पावडर, 1 चमचा भरून कश्मीरी लाल तिखट, अर्धा चमचा इथे धणेपूड घातलेली आहे, अर्धा चमचा आपल्याला जिऱ्याची पावडर घालायची आहे, भाजलेल्या जिऱ्याची पावडर ही आहे. अगदी थोडंसं चुटकीभर इथे हिंग घालायचं आहे, त्याने खूप छान ग्रेव्हीचा स्वाद येतो. अर्धा टेबलस्पून काळा मसाला म्हणजे जो गोडा मसाला असतो तो घातलेला आहे. आणि आता हे सुके मसाले कांद्याबरोबर थोडेसे 10 ते 12 सेकंदापर्यंत छान परतून घेतल्यानंतर आपण जे मसाल्याचं वाटण तयार करून ठेवलेलं होतं ते घालायचं. मीडियम फ्लेमवर तेल सुटेपर्यंत आपल्याला या मसाल्याला शिजवून घ्यायचं आहे. एकसारखं असं याला सतत चालवत राहायचं आहे. भाजीमध्ये तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता इथे ग्रेव्ही शिजत असताना उकळलेल्या राजम्याचं अगदी मोठ्या चमच्याने चमचा भरून मी पाणी घातलेलं आहे. त्याच्यामुळे ग्रेव्हीसुद्धा आपली लवकर शिजेल आणि मस्त अशी चविष्ट अशी ही ग्रेव्ही बनून तयार होईल. आपण मसाले घालताना काळा मसाला या ठिकाणी घातला होता. तुम्ही तुमच्या साठवणीतला कोणताही गरम मसाला या ठिकाणी वापरू शकता. ग्रेव्हीमध्येच अशी थोडीशी बारीक कट केलेली कोथिंबीर घालायची, त्याच्यामुळे भाजीचा स्वाद दुपटीने वाढतो आणि ग्रेव्हीसुद्धा मस्त चविष्ट बनून तयार होते. साधारणतः 3 ते 4 मिनिटे आपल्याला या ग्रेव्हीला शिजवण्यासाठी लागतात. आता इथे बघू शकता ग्रेव्हीला तेल सुटलेलं आहे आणि ग्रेव्ही आपली परफेक्ट तिथं कुक झालेली आहे. आता उकळलेला राजमा ग्रेव्हीमध्ये घालायचा आणि त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. इथे आपण राजम्याचंच पाणी वापरलेलं आहे, वरून कोणतंही पाणी घालण्याची आपल्याला आवश्यकता नाही. राजम्याच्याच पाण्यामध्ये ही ग्रेव्ही मस्त बनून तयार होते आणि चविष्ट असा हा राजमा मसाला बनून तयार होतो. वरून थोडीशी कट केलेली कोथिंबीर घालायची, 1 चमचा भरून मीठ घालायचा. मीठ व्यवस्थित ग्रेव्हीमध्ये या मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचा
आणि एक उकळी फुटली की जवळपास आपला राजमा मसाला खाण्यासाठी बिलकुल तयार आहे. मस्त इथे बघू शकता उकळी फुटलेली आहे. छान असा हा राजमा मसाला बनून तयार झालेला आहे. अगदी बघितल्याबरोबर तोंडाला पाणी सुटलेलं आहे. गरमागरम भाताबरोबर, पोळीबरोबर अगदी चवीला अप्रतिम लागतो. एकदा नक्की तुम्ही घरी ट्राय करून बघा. विश्वास ठेवा, आठवड्यातून 2 वेळा तरी तुम्ही ही भाजी बनवल्याशिवाय राहणार नाही. एवढी चविष्ट आणि मस्त हा राजमा मसाला बनून तयार होतो. तर मस्त बनवा आणि मस्त नवीन नवीन पदार्थांचा, भाज्यांचा आस्वाद घ्या. आजची माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगा. टेस्टी मोमेंट्समध्ये मी तुमच्यासाठी आणत असते अगदी कोणत्याही रेसिपीज अगदी सोप्या पद्धतीने. तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक तो जरूर बनता आहे आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.